श्रीराम मित्रांनो, आजची भरती खूप महत्त्वाची असणार आहे, कारण की या भरतीमध्ये 9126 पदांची ही पदभरती असणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला झाल्याची संपूर्ण माहिती भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास थोडं लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। जर तुम्ही अजूनपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामध्ये 300 पदांची जी पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओ सुद्धा लिंक देणार आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा। तर चला आजच्या भरतीकडे वळूया। तर बघा, यामध्ये पदाचे नावे काय असणार आहे। सर्वप्रथम सहाय्यक आयुक्त, प्राचार्य, उपप्राचार्य, पदवी उत्तर शिक्षक, त्यानंतर प्रति शिक्षक, पदवी शिक्षक, ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, विधी अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक विभाग अधिकारी, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, स्टेनो ग्रेड 1 आणि स्टेनो ग्रेड 2 हे पदे असणार आहेत। यामध्ये बघा पदसंख्या किती असणार आहे, 9126 जागांची पदभरती असणार आहे। वय मर्यादा ही तुमची 18 ते 50 वर्षे असणार आहे। बघा, अर्ज शुल्क किती द्यायचं आहे तुम्हाला। सहाय्यक आयुक्त, प्राचार्य, उपप्राचार्य या प्रवर्गाकरता सामान्य, इतर मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांना 2800 रुपये तुम्हाला फी द्यायची। अनुसूचित जाती जमाती, PHESM यांच्यासाठी 500 रुपये असणार आहे। PGT, TGT, PRT, ES विधी अधिकारी, AO ग्रंथपाल यांच्याकरता OBC जर्नल, EWS आणि 2000 असणार आहे। त्यानंतर SC ST PHESM 500 रुपये असणार आहे। त्यानंतर बघा, यामध्ये SSC सेनोग्राफर या पदांकरता किंवा मल्टी टास्किंग स्टाफ याकरता जनरल आणि OBC EWS 1700 रुपये असणारे फी। SC ST यांच्याकरता ही 500 रुपये फी असणार आहे। अर्ज करण्याची पद्धत बघा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। तर बघूयात की आता कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहे। तर बघा, सहाय्यक आयुक्त या पदाकरता इथे 8 जागा रिक्त असणार आहेत। प्राचार्य या पदाकरता 134 जागा रिक्त आहेत। उपप्राचार्य 58 जागा रिक्त आहेत। पदवी उत्तर शिक्षक यांच्यासाठी 1465 जागा रिक्त आहे। म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्याच्या नंतर जे शिक्षक बनतात त्यांना पदवी उत्तर शिक्षक असे म्हटलं जातं। प्रतिशिक्षित पदवीधर शिक्षक 2794 जागा रिक्त आहेत। ग्रंथपाल पदाकरता 147 जागा रिक्त आहेत। त्यानंतर प्राथमिक शिक्षक या पदाकरता 3365 जागा रिक्त आहेत। शिक्षकेतर पदे याकरता जे विविध पदे आहेत त्यांच्याकरता 1155 येथे जागा रिक्त आहेत। बघा, महत्त्वाचे डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। तर सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर तुम्ही भारताचे नागरिक आहात त्याचा डोमासाईल, त्यानंतर तर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, तुम्ही 12वीचं सर्टिफिकेट, 10वीचं सर्टिफिकेट, जे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे त्याचं सर्टिफिकेट, जे पदवी उत्तर शिक्षक होणार आहे त्यांच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर जे स्टेनोग्राफर या पदाकरता अप्लाय करतात त्याचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। तर बघूयात की आता तुम्हाला बेसिक सॅलरी किती भेटणार आहे। तर बघा, सर्व पदांकरता ही तुमची सॅलरी 35,400 पासून ते 2,92,200 पर्यंत तुम्हाला प्रति महिना सॅलरी भेटू शकते। मित्रांनो, आता बघूयात की अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट व शेवटची तारीख काय असणार आहे। तर बघा, अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ही तुमची 14 नोव्हेंबर 2025 पासून झालेली आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 डिसेंबर 2025 असणार आहे। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक जाहिरातीची ऑफिशियल PDF लिंक दिलेली आहे। जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास थोडं लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा।